श्री नवनाथ ग्रंथ कथासार अध्याय 3 मच्छिंद्र मारुती युद्ध मच्छिंद्रनाथाचे मारुतीला आश्वासन. श्री गणेशाय नमः. बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वरास गेला. तेथे समुद्र स्नान करून परतत असताना त्याला एक वानर दिसला. तो मारुती होता व मुसळधार पावसापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून एका कपारीत गुहा करण्याचा प्रयत्न करीत होता. ते पाहून नाथास नवल वाटले. त्याने खरे स्वरूप न कळल्यामुळे तो त्याला चेष्टेने म्हणाला, माकडा, काय म्हणावे तुझ्या मूर्खपणाला? या भयंकर वर्षावात तू कसे काय घर बांधणार? अरे तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? ते ऐकून मारुती म्हणाला, बाबा रे, एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलून मला उपदेश करणारा तू आहेस तरी कोण? मच्छिंद्र म्हणाला, मी जती असून मला मच्छिंद्रनाथ नावाने ओळखतात. त्यावर मारुती म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे एकटा हनुमानच तेवढा खरा जती आहे. तेव्हा तुझ्या रूपात हा नवीन जती कोठून उपटला? बरं, या पदव्या तुला कोणी दिल्या? नाथ, जती या संज्ञा लावताना आपण त्या संज्ञांना पात्र आहोत का याचा विचार करायचा हवा नाही का? तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, एखाद्याच्या प्रतापशक्तीचा अनुभव आल्याशिवाय कोणी कोणाला अशा पदव्या देईल का? त्यावर मारुती म्हणाला, मग पाहू दे तरी तुझे सामर्थ्य काय आहे ते. पूर्वी हनुमंताच्या सहवासात असताना मला त्याच्या कृपाप्रसादाने त्यांची सहस्रांश शक्ती प्राप्त झाली आहे. त्या शक्तीचे तुला निवारण करता आले तर तुझ्या बोलण्यात काही तथ्य आहे असे मी समजेल. अन्यथा तुझे हे किताब माझ्या हवाली करून तू चालता हो. तेव्हा त्याच्या आव्हानाचा स्वीकार करून मच्छिंद्र म्हणाला, माकडा, उगीच वटवट कशाला करतोस? मलाही पाहू दे तुझ्या अंगी काय पराक्रम आहे तो. ते ऐकून मारुती संतापला. त्याने क्षणार्धात महाकाय रूप धारण केले आणि नाथावर पर्वतांचा मारा केला. ते पाहून हा वानर सामान्य नसून साक्षात मारुती आहे हे नाथांनी ओळखले आणि आपल्या मंत्रशक्तीच्या सहाय्याने त्या पर्वतांचे निवारण केले. ते पाहून चवताळलेला मारुती हातामध्ये डोंगर घेऊन त्यांच्यावर धावला. तेव्हा नाथाने त्याच्यावर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे मारुतीची सर्व हालचालच थांबली. त्याचे प्राण कंठाशी आले. त्यावेळी आपल्या पुत्राची ती विकल अवस्था पाहून वायुदेव मच्छिंद्राला शरण गेला आणि मारुतीला मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा त्याच्या उपशब्दाचा मान ठेवून नाथाने मारुतीला अस्त्रमुक्त केले. तो देहभानावर येताच वायुदेवाने त्याला, या नाथाच्या पाठीशी गुरुची अमोघ शक्ती आहे, त्यापुढे तुझा पराक्रम चालणार नाही असे समजावले. मग त्या पितापुत्राने मच्छिंद्राचे सख्य केले आणि त्याला त्याच्या कार्यात सहाय्य देण्याचे मान्य केले. तेव्हा त्या दोघांनी वंदन करून नाथ मारुतीला म्हणाला, हे कपिराज, तू मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झालास, शाबरी कवित्वास वरही दिलास आणि आता माझ्याशी युद्धही केलेस, हे कसे? त्यावर मारुती हसून म्हणाला, मी तुला आधीच ओळखले होते. तू कुणाचा अवतार आहेस तेही मला माहीत आहे. पण मार्तंड पर्वतावर तुला देवतांनी जे सामर्थ्य दिले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही तेच मला पाहायचे होते. म्हणूनच मी तुझी मुद्दाम परीक्षा घेतली. आता मला तुझ्याविषयी काही चिंता नाही. ते ऐकून मच्छिंद्रास अत्यानंद झाला. मच्छिंद्रनाथाचे मारुतीला आश्वासन. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करील मारुती मच्छिंद्राला म्हणाला, नाथा, कित्येक वर्षांपासून माझ्या मनावर एक ओझे आहे आणि ते दूर करण्यासाठी फक्त तूच सामर्थ्य आहेस. तेव्हा कृपा करून माझे कार्य तू पूर्ण करशील असे मला वचन दे. ते ऐकून नाथ म्हणाला, पण मला कोणते काम करायचे आहे ते तरी सांग. तेव्हा मारुती म्हणाला, नाथा, रावण वधानंतर श्रीराम व सीतामाईसह मीही अयोध्येस गेलो होतो. तेव्हा सीतामाई मला म्हणाली, हनुमंता, तुला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे. त्या बाबतीत तू मला आधी वचन दिलेस तरच ती इच्छा मी प्रगट करेन. त्यावेळी मी तिला तसे वचन देताच ती म्हणाली, तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून संसार सुखाचा उपभोग घ्यावास असे मला वाटते. ते ऐकून मी हादरलो आणि रामप्रभूंना आपले घराने रडत रडत सांगितले. तेव्हा ते म्हणाले, बाबा रे, रावण वधानंतर तुला स्त्री राज्यात जावेच लागते. ही अनादी परंपरा आहे.
प्रत्येक युगाच्या चौकडीत तुला, मला व रावणाला जन्म घ्यावाच लागतो आणि निर्धारित कार्यही करावेच लागते. तुझे स्त्री राज्यात जाणे हे त्यापैकीच एक कार्य आहे. आजपर्यंत असे 98 वेळा झालेले आहे आणि आता ही 99वी पाळी आहे. तेव्हा तू निशंक मनाने स्त्री राज्यात जा. तू ऊर्ध्वर येता आहेस. तुझ्या नुसत्या बुभुक्षाने स्त्रिया गर्भवती होतील. त्यामुळे तुझे ब्रह्मचारीही ढळणार नाही आणि तुला स्त्रीसंगाचे पातकीही लागणार नाही. तेव्हा मनात नसूनही मी स्त्री राज्यात गेलो. तेथे सर्व स्त्रियाच होत्या. मैनाकिनी नावाची राणी तेथे राज्य करीत होती. माझ्या बुभुक्षाने तेथील स्त्रिया गर्भवती राहू लागल्या. पण एके दिवशी मैनाकिनीने घोर अनुष्ठान करून मला प्रसन्न करून घेतले आणि वरदान म्हणून प्रत्यक्ष शरीरसंगाची मागणी केली. तेव्हा मी तिला तुझी ती इच्छा पुढे मच्छिंद्रनाथ पूर्ण करील असे वचन दिले. ते वचन तू माझ्यासाठी पूर्ण कर, म्हणजे मी मोठ्या विवंचनेतून मुक्त होईल. ते ऐकून मच्छिंद्रनाथाच्या मनातही विकल्पाची वावटळ उठली. पण मारुतीने त्या सर्वांचे योग्य निरसन केले व मैनाकिनीच्या पोटी तुझा पिता उपरिचर वसू मीननाथ रूपाने जन्म घेऊन महान कीर्तिध्वज फडकावील असे सांगितले. तेव्हा नाथाने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि वायू व मारुती यांना निरोप देऊन तो पुढील तीर्थयात्रेस निघाला.